मी 1 ते 20 वर्षाचा युवक आहे. माझं नाव शिवकुमार असून मी 12वी पर्यंत शिकलो. मी जालन्यात माझ्या मित्रांसोबत काम धंदा करण्यासाठी आलो. माझ्या मित्रांची इकडे खूप ओळखी असल्याने त्याचा फायदा झाला आणि मला एका धर्मकाट्यावर 8,000 रुपये महिना नोकरी मिळाली. मला आनंद झाला की चला काहीतर काम मिळालं. आता मी दिल्लीत चांगले प्रकारे राहू शकेन. मी सकाळी उठून धर्मकाट्यावर जायचो, तिथेच नाश्ता करायचो. मग 11च्या सुमारास मालक यायचे. ते माझ्यासाठी जेवणाचा डबाही आणायचे. त्यामुळे मला फक्त रात्रीलाच जेवण बनवावे लागायचं. ते बरेच ट्रकवाले आपल्या ट्रकमधल्या मालाचे वजन करण्यासाठी यायचे. मग मी काही फेरबदल करून त्यांना माल कमी दाखवायचो. याबद्दल ते मला 500-600 रुपये द्यायचे. त्यामुळे माझी वरची कमाई सुद्धा जोरात सुरू होती. मी माझ्या मालकाची सुद्धा काळजी घ्यायचो. तोही माझ्यावर खुश होता. पण आता मला एका स्त्रीची गरज होती. माझ्या धर्मकाट्यावर दिवसरात्र ड्रायव्हरच यायचे. मुलीचं दर्शन दुरापास्तच झालं होतं. माझ्या मालकाला दारू पिण्याची सवय होती. तो दर 1-2 दिवसात दारू रिचवायचा. मीही कधी कधी त्याला दारू पिण्यात कंपनी द्यायचो. कधी जर त्यांना दारू जास्त झाली तर मलाच त्यांच्या कारने त्यांना घरी सोडावे लागायचं. त्यांच्या घरी त्यांची जवान मुलगी आणि जवळपास तेवढ्याच वयाची त्यांची बायको होती. झालं काय की ही जी मुलगी होती ती त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेली होती. मग तिच्यानंतर त्यांनी दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं. तिचं वय आता पहिल्या मुली एवढेच होतं. त्यामुळे त्या दोघी एकमेकांच्या बहिणी असल्यासारख्याच वाटायच्यात. जेव्हा केव्हा मी मालकाच्या घरी जायचो तेव्हा त्यांची बायको म्हणजेच माझी मालकीण मला टेन्शनमध्ये असल्यासारखी दिसायची. कधीकधी रात्री मी त्यांच्याच घरी जेवायचो. तेथेच झोपायचो. मालकीण मला जेवण वाढायची. त्यामुळे आमच्यामध्ये बोलचाल व्हायला लागली. ती माझ्याकडे कधीकधी टक लावून बघायची. मला तिच्या मनात काय सुरू आहे याबद्दल काहीच थांगपत्ता लागत नव्हता. एकदा नेहमीप्रमाणेच मालकांनी जास्त दारू घेतल्याने मी त्यांना त्यांच्या कारने त्यांना घरी आणून सोडलं. मी दरवाजाची बेल वाजवली तशी मालकिणीने दरवाजा उघडला. त्यांची ही अवस्था बघून त्या नाराज झाल्या आणि मग आम्ही दोघांनी मिळून मालकाला त्यांच्या रूममध्ये सोडायला गेलो. तेव्हा मालक बडबडत होते, शिवकुमार आज तू इथेच थांब. जेवण करशील? मी म्हटलं होय मालक. आणि मग त्यांना भेटल्यावर मालकिणीने मला जेवायला वाढलं. ती मला फार उदास दिसत होती. म्हणून मी त्यांना कारण विचारलं, मालकीन बाई तुम्ही आज फार उदास दिसत आहात. काय झालं? ती त्रागा करत म्हणाली, काय सांगू शिवकुमार, माझं तर नशीब फुटकं. बघतच आहेस ना तू यांची अवस्था. मी म्हणालो, मालकीन बाई आपण त्यांच्या पिण्यावर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न करू. मग तर ते जास्त पिणार नाहीत. ती म्हणाली, काय खाक घेणार नाहीत दारू? आज मी तुझा बेड माझ्या रूमच्या बाजूलाच लावते. मग तू खिडकीतून बघ आणि सांग मला तूच माझं नशीब कसा आहे तर. मी एकदम द्विधा स्थितीमध्ये पडलो. मला वाटलं की मालक मालकिणीला बेडवर खुश करत नसावेत. जेवण केल्यावर मी थोडा वेळ टीव्ही बघत बसलो. मग मालकीण बाई आल्या आणि म्हणाल्या, शिवकुमार आता बराच वेळ झाला. तुझा बेडही तयारच आहे. तू जाऊन आराम कर. मी म्हणालो, हो मालकीण बाई. आणि मी त्यांच्या बेडरूमला लागूनच असलेल्या माझ्या रूमच्या बेडवर जाऊन लेटलो.
ज्या रूममध्ये मी लेटलो होतो अगदी त्याच्याच बाजूला मालक आणि मालकींची बेडरूम होती. मध्ये एक भिंत आणि त्या भिंतीला एक खिडकी होती जी नेहमीच बंद असायची. पण तिथे एक लहानसा छिद्र होतं जिथून बाजूच्या रूममध्ये सर्व काही दिसू शकत होतं. म्हणून मग मी मालकिणीने सांगितल्याप्रमाणे मी तिथे डोळा लावून आतमध्ये बघायला लागलो. मी पाहिलं की मालक काहीतरी बडबडत होते आणि तिला स्वतःकडे खेचत होते. पण मालकिणीला दारूची वास अजिबात सहन होत नव्हती. मग ती आपलं तोंड बाजूला करायची आणि त्यांच्यापासून दूर जायला बघायची. ही गोष्ट मालकाला अजिबात आवडली नाही. तिने तिच्या गालावर थपड लगावली आणि रागाने म्हणाले, माद्रचोद, मी तुला इकडे माझ्याकडे खेचत आहे आणि तू मात्र दूर पळत आहेस. चल माझा नागराज चुरप. बिचारी मालकीन बाई तरी काय करणार? आपल्या पतीचा आदेश तिला मानावाच लागणार. त्यामुळे मग ती त्याचा मुरजलेला नागराज चुरपायला लागली. मालकीण मालकाचा चुरपत होती आणि मालक तिच्या बिलात खळबळ करायला लागले. मग थोडा वेळ तो अर्धवट उठलेला नागराज चुरपल्यावर मालकाने तिला आपल्या अंगावर बसवले आणि म्हणाले, चल आता माझा नागराज तुझ्या बिळात घाल आणि योकून घे. मालकाचा नागराज पूर्णपणे कडक नव्हताच आणि मालकीणबाईच बिळ मात्र टाईट होत. त्यामुळे नाग काही नीट आतमध्ये बसत नव्हता. पण कसाबसा थोडासा तो आत घुसल्यावर मालकीनबाई त्याच्यावर उड्या मारायला लागली. लगेच मालकाने आपल्या नागातून पाणी सोडलं. मालकीणबाई अजूनही गरमच होती. त्यामुळे ती त्या झडलेल्या नागावर अजूनही उड्या मारत होती. पण तो मुरजलेला नाग किती वेळ उभा राहणार? तो एकदम बिळातून घसरून बाहेर येत झोपला. मालकीनबाईने मोठ्या आशेने त्यांचा नाग हलवत परत उभा करायला लागली. पण तो काही उठला नाही. तो नाहीच. मालकाने एक करवट घेतली आणि लगेच झोपी गेला. मालकिणीने भरल्या डोळ्यांनी खिडकीकडे पाहिले. मला सर्व काही कळून आलं होतं. मग मालकीणबाई उठली आणि बायरूममध्ये जाऊन आपली योनी धुवत टॉवेलने तिला साफ करत बाहेर आली. मी आता खिडकीवरून उठून माझ्या बेडवर बसलो. मला माहीत होतं की आता मालकीणबाई माझ्या बेडरूममध्ये नक्कीच येणार. आणि अगदी त्याचप्रमाणे माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि मालकीणबाई आतमध्ये आली. तिने फक्त टॉवेल लावला होता. मी थोडीशी त्यांना जागा करून देत त्यांना बसायला दिलं. ती हमसून रडायला लागली आणि मला म्हणाली, घेतलास शिवकुमार तू ते मला कसं वागवतात ते कसलंच सुख नाही आहे मला आणि ती परत रडायला लागली. तसा मी तिच्या खांद्याला धरून आणि तिचे आसू पुसत तिच्या गालांवर हात फेरायला लागलो. किती सुंदर होती माझी मालकीणबाई. अगदीच सौंदर्यवती. तिचा गोरा वर्ण, मोठे आंबे चिकन शरीर ती टॉवेलमध्ये लपेटून माझ्या जवळ बसली होती. मी तिच्या गालावर चुंबन केलं तशी ती मला येऊन घट्ट बिलगली. मी त्यांना लगेच चुंबन करायला सुरुवात केली. तिच्या गालावर, तिच्या ओठावर मी कसून चुंबने केली. तीही तिचे ओठ माझ्या शरीरावर इकडे तिकडे फिरवायला लागली. मी तिचा टॉवेल सोडला आणि तिच्या उघड्या शरीरावरून माझे हात फिरवायला लागलो. मालकीन आता मदहोश झाली. काय उभार होते तिचे. त्या म्हातायाने तिचे वक्ष कधी उपभोगलेच नसावे. मी ते वक्ष दोन्ही हातात धरले आणि त्यांचे भरपूर रसपान केले. मालकीनबाई सुस्कारायला लागल्या. ती माझा डोकं तिच्या छातीशी दाबून धरत होती. मी तिच्या टांगा पसरवल्या आणि तिची योनी कुरवळायला लागलो. त्यावेळी ती माझा नाग हलवत होती. मग मी तिला बेडवर लेटवले. आम्ही 69 पोझिशन घेतली.
मी तिची योनी चाटायला लागलो तर ती माझा नाक चोखिला लागली. एवढा वेळ एकमेकांचे जन्नांग चुसल्यावर ती उठून माझ्या नागावर बसली. तिने माझा तरुण नाग तिच्या बिळात एका झटक्यात घातला आणि त्यावर उठाबशा काढून ठोकायला लागली. माझ्या मालकिणीच बीळ मी शोधत होतो. तीही ब्याच वर्षांनी तिला असला तरुण ठोकायला मिळत असल्याने ती मदमस्त होऊन आनंद लुटत होती. कधी मी खालून तिच्या योनीला धक्के द्यायचो तर कधी ती असन करता करता आम्ही आनंद लुटायला लागलो. तिच्या तोंडून गोड गोड सुस्कारे बाहेर पडत होते. आम्हाला मालकाची चिंता नव्हती कारण तो एकदा येऊन झोपला की सकाळी शिवाय उठत नसे. मालकीन अतिशय जोशात आली. तिने पूर्ण नियंत्रण माझ्या नागावर घेतलं आणि आपली डँग माझ्या नागावर आदळत माझा नाक पूर्ण आत बाहेर करायला लागली. लगेच तिला ऑर्गस्म यायला सुरुवात झाली. तिची योनी पाणी सोडायला लागली. ती मोठ्याने श्वास घेत होती. ती झडली पण अजून माझं बाकीच होतं. म्हणून मग मी तिला घोडी बनवली ठोकायला लागलो. ब्याच महिन्यांनी मलाही एखादी एवढी कामोत्तेजक स्त्री मिळत होती आणि तेही माझ्या मालकाची बायको. म्हणून मी तिची गोरी डंग मसलत तिची योनी मोठ्या जोशातच ठोकत होतो. 15-20 मिनिटात मी ऑर्गन्झमवर आलो आणि माझं पाणी तिच्या डांगीवर सोडलं आणि मग मी तिला घरूनच माझ्या बेडवर पडलो. तिने माझा नागराज चाटून साफ केला आणि मग तिने मला किस केले आणि टॉवेलने माझं अंग साफ करून ती मला म्हणाली, शिवकुमार, आज खरंच तू माझी उदासी पूर्णपणे दूर केली. प्लीज असाच येत जा आणि माझी उदासी दूर करत जा. आता तूच माझी आशा आहेस. त्यानंतर मी नेहमीच मालकाला बोलण्यामध्ये जास्तच दारू पाजायचो आणि मग त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरीच मुक्काम करून माझ्या मालकिणीला धुवायचो.